थायलंडची राजधानी बँकॉक शुक्रवारी दुपारी 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरली. हा भूकंप इतका भयानक होता की बांधकाम सुरू असलेली उंच इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. इमारतीमध्ये 47 कामगार अडकल्याची माहिती समोर येते. सोशल मीडिया व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये उंच इमारत कोसळली यानंतर धुळीचे लोट परिसरात पसरले. तसंच इमारत पडताना पाहून तिथे उपस्थित असलेले नागरिक किंचाळत आणि आक्रोश करत पळताना दिसत आहेत. पोलिसांनी असोसिएटेड प्रेसला सांगितलं की बँकॉकच्या चटुचक मार्केटजवळ असलेल्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू झालं आहे. सुरुवातीच्या वृत्तांनुसार अमेरिकन भूवैज्ञानिक आणि जर्मनीच्या GFZ भूवैज्ञानिक केंद्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी हा भूकंप 10 किमी अर्थात 6.2 मिली खोल आला, ज्याचं केंद्र शेजारी देश म्यानमार होतं. म्यानमार शहरातल्या मोनिवा शहरापासून जवळपास 50 किमी पूर्व भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. ग्रेटर बँकॉक भागाची लोकसंख्या 1,70,00,000 एवढी आहे, ज्यातले बहुतेक लोक हे उंच इमारतींमध्ये राहतात. स्थानिक वेळेनुसार 1:30 वाजता भूकंप झाल्यानंतर इमारतींचे अलार्म वाजायला सुरुवात झाली. यानंतर दाट लोकसंख्या असलेल्या बँकॉकच्या उंच इमारती आणि हॉटेलमधून लोक बाहेर यायला लागले. हा भूकंप इतका भयंकर होता की इमारती आणि हॉटेलमधल्या स्विमिंग पूलमधील पाण्यातूनही लाटा उसळल्या. दरम्यान कोलकाता आणि आसपासच्या परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपामुळे शहरात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. कोलकात्याशिवाय मणिपूर आणि इम्फाळच्या थांगल मार्केटमध्ये भीतीचं वातावरण पसरलं, कारण परिसरात अनेक जुन्या बहुमजली इमारती आहेत. अचानक संकट कोसळावं तसं जमीन हलायला लागली. स्विमिंग पूलने पाणी बाहेर फेकलं आणि इमारत खचायला लागली. एका क्षणात होत्याचं नव्हतं हवं अशी परिस्थिती डोळ्यांदेखत झाली. पत्त्यासारखी भूकंपाच्या धक्क्यांनी भली मोठी इमारत कोसळली. आजूबाजूला फक्त किंचाळ्या जीव वाचवण्यासाठी लोक पळताना दिसत आहेत. ओरडाओरड सुरू होता आणि धरती हादरून गेली होती. काही मिनिटांसाठी आलेला हा भूकंप सारं काही उद्ध्वस्त करून गेला. होत्याचं नव्हतं झालं. थायलंडपासून ते नोएडा गाझियाबादपर्यंत या भूकंपाची झळ सगळ्यांनाच बसली. भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले, यामुळे काही भागात भीतीचं वातावरण आहे. थायलंडच्या राजधानी बँकॉकमध्ये शुक्रवारी रोजी 7.7 तीव्रतेचा जबरदस्त भूकंप आला, ज्यामुळे इमारत हलू लागल्या. जर्मनीच्या GFZ विज्ञान केंद्राने सांगितले की हा भूकंप दुपारी 10 किलोमीटर खोलीवर आला. GFZ भूविज्ञान केंद्रानुसार भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये होता. सध्या कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. भूकंपामुळे बँकॉकमध्ये एक निर्माणधनी गगनचुंबी इमारत कोसळल्याची बातमी आहे. रिपोर्टनुसार इमारतीत भूकंपाच्या तीव्र झटक्यांना सहन करू शकली नाही आणि खाली कोसळली. त्याशिवाय भूकंपानंतर अनेक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकांमध्ये पसरलेली भीती स्पष्टपणे दिसते. भूवैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमार दक्षिणी किनाऱ्यावर सागाईंगच्या जवळ होता. जर्मनच्या GFZ भूविज्ञान केंद्र आणि भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार दुपारी आलेला हा भूकंप 10 किलोमीटर 6.2 मैल खोलीवर होता, ज्यामुळे जोरदार झटके जाणवले. 7.7 तीव्रतेच्या भूकंपाच्या सुमारे 2 तास आधी हलक्या झटक्यांचीही नोंद करण्यात आली होती.